काल रक्षाबंधन होती, भाऊ आले होते राखी बांधून घेण्यासाठी. खूप पाऊस असल्यामुळे ते काल काही घरी गेले नाहीत, ते माझ्या इथेच थांबले. सकाळीच आम्ही 6 वाजता उठून मी माहेरी आली होती, कारण आम्ही आज फिरायला जाणार होतो. पप्पा बघा आमचे कसे नेमोला खेळवत आहेत. त्यानंतर मम्मीने इकडे गरमागरम उपीट बनवलेलं होतं. मस्त उपीटवरती ताव मारला आणि आम्ही फिरायला जाण्यासाठी तयार होतो. शर्ट दे रे, मम्मीचं आणि काकीचं अजून काय आवरलं नव्हतं. म्हटलं चला तोपर्यंत सीताफळ खाऊन घेऊया. तोपर्यंतच गाडी आली. मागं बसायचं नाही, मध्ये बसायचं. उलटी होत नाही. मी आता चाललोय पालीच्या खंडोबाला. तिथून पालीचा खंडोबा दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट नाईकबाला जाणार आहे. चला 5 मिनिटात आम्ही पालीला पोहोचणार होतो. म्हटलं खूप थंडी होती, थोडा चहा घेतला. काय करते रे? अरे मारला गच्चा की घेऊन गेला की गेलं सगळं. आता आम्ही पोचलोय पालीमध्ये. नदीला पाय धुवून आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहे. आम्ही आता देवदर्शनासाठी चाललोय. चला. दरवेळी येईल तेव्हा खूप गर्दी असते. आज गर्दी खूप कमी होती. हार नारळ घेतले आणि आम्ही निघालो लाईनीत राहण्यासाठी. एक पूर्ण फेरी कधी करायची नाही प्रदक्षिणा, कितना आणि परत जायचं. भंडारा एक मिनिट थांबा की काय आई काय करायला लागल्या? नुसतं प्रसाद बसत काय करल्या? मंदिराच्या मागच्या साईडलाच हा इच्छापूर्ती दगड आहे. आपण मनात इच्छा धरायची आणि तो दगड उचलायचा. जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड उचलतो. मग म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. मी, सोनू आणि अंकल हा दगड उचलण्यासाठी गेलो, पण आम्हाला काय तो दगड उचलला नाही. त्यानंतर देवदर्शन वगैरे केलं आणि आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो बाळकुंद्री महाराजांच्या मठात. बाळकुंद्री महाराजांच्या मठाशेजारीच हे म्हसोबाचं मंदिर आहे. म्हसोबाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही आलो बाहेर. म्हटलं थोडीफार खरेदी करूया. तुला माहिती आहे काय ते? काय ते किती रुपये काय? कॅमेरात बघा. तू किती खायला नाही एक पिशवी घ्या आणि एक पिशवी द्या इकडं. घरात जाऊपर्यंत ते कान उचल नसले पाहिजे. ठेवलं 160 रुपये. आता मामाला आता मामा मामाला मामाला हे गाडी रे मम्मी
वालीचा खंडोबा करून आता आम्ही नाईकबाला निघालोय. पोचलोय आम्ही तिथं मंदिरात. रील्स काढ साईडला. श्रावण महिन्यात या मंदिरात खूप गर्दी असते. त्यासाठी पेढे घेतल्यात आणि हे बघा. तुम्ही व्हिडिओ बंद केला खाली होय. तुझं होय काय नाही करत. धर रे नुसतं नाही ते खाली धर की, खाली धर की, खाली धर. हा हा फिरव. हा देवदर्शन त्यांनी केलं आणि आम्ही आलो इथं प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो ज्योतिबाला जाण्यासाठी. ज्योतिबा मंदिरात इथं पोचलोय आणि इथं पहिला चहा घेतला मस्ताचा. मी काही चहा नाही घेत, पण घरच्यांनी सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेतला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. एका ठिकाणी आम्ही चप्पल काढली आणि हार नारळ घेतला आणि म्हटलं चला दर्शन घेऊन येऊया आणि मग खरेदी करत बसूया. आत गेलो तर इतकी गर्दी होती ना की चालताही येत नव्हतं. गर्दी असून पण आज देवदर्शन खूप मस्त झालं होतं. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही गोमातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो यमाई मंदिराकडे. संध्याकाळचे 6 वाजले होते. धुकंही खूप होतं व थंडीही वाजत होती. यमाई देवीकडे जाते वेळीच हे गणपतीचं मंदिर लागतं. याला गुहेतील गणपती असंही म्हणतात. यामध्ये शंकराची पिंड, नवनाथांचं मंदिर आणि गणपतीचं मंदिरही आहे. गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि आम्ही निघालो यमाई देवीकडे. यमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आत्ते बहिणीच्या घरी, कारण जातानाच वाटेवरती तिचं घर लागत होतं. संध्याकाळचे 9 वाजले होते. आम्ही बाहेरच जेवण केलं, आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो घरी. आजचा दिवस खूप मस्त आणि आनंदात गेला. आज आम्ही इतकं हसलो होतो आणि इतकी मज्जा केली होती ना की खूपच मस्त वाटत होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.